बातमी आहे पुण्यातील रुग्णालयाची, अर्थातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची। कारण गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे। रक्तस्राव सुरू असताना रुग्णाला उपचाराविना 5.5 तास बसवून ठेवल्याचं चौकशीमध्ये समोर आल्याची माहिती खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। ऑपरेशनच्या आधी 10 लाखांची मागणी केल्याचं देखील चौकशीमध्ये समोर आल्याचं त्यांनी सांगितलंय। तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचं देखील खुद्द चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा। यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही। तर आपण बघतोय 3ही समित्यांचे अहवाल आल्यावर कारवाई होणार आहे, परंतु गर्भवती महिलेला 5.5 तास रक्तस्राव सुरू होता, त्रास सुरू होता, तरीही उपचाराविना त्यांना बसवण्यात आलं होतं, ही माहिती समोर आलेली आहे। तर हॉस्पिटलमध्ये रुग्ण सकाळी 9:01 आले होते। महिला आयोगाने रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे। डॉक्टरांशी संपर्क झाला आणि सर्जरीसाठी स्टाफकडे सूचना देण्यात आल्या। ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी या डॉक्टरांनी केली। 3 लाख रुपये आता आहेत असं कुटुंबियांनी हॉस्पिटलला सांगितलं। 2:30 वाजता रुग्ण बाहेर पडला। पाच तास रुग्णावर प्राथमिक उपचार रुग्णालयाने केलेले नाहीत। 10 लाख रुपयांची मागणी केल्यामुळे रुग्णाची मानसिकता खचली। उपचार न मिळाल्यामुळे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। तर या प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आता राजीनामा दिलाय। हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी यामुळे राजीनामा दिल्याची माहिती घैसास यांनी दिली आहे। घैसास यांनी राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला पाठवून दिलाय। डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी डिपॉझिट रकमेची मागणी केली होती। 10 लाख रुपयांची मागणी केली होती आणि त्यानंतर डॉक्टर घैसासने आता राजीनामा दिलेला आहे। राजीनामा दिलाय हे इथपर्यंत बास आहे की त्यांच्यावर आणखी गुन्हा दाखल? आम्ही सुरुवातीपासून जी आमची भूमिका आहे त्या भूमिकेवर कायम आहोत, एवढंच मी तुम्हाला सांगू काय भूमिका तुमच्या सुरुवातीपासून? नाही की त्यांनी राजीनामा दिलाय, पण पुढील ज्या काही गोष्टी आहेत कारवाई व्हायला हवी हे सगळ्यात महत्त्वाचं। तर या प्रकरणी दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रशासनानं आपलं आज स्पष्टीकरण दिलं। डॉक्टर घैसास यांना धमक्या येत होत्या आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती हॉस्पिटलचे डीन केळकर यांनी दिली आहे। यानंतर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अर्धवट पत्रकार परिषद सोडून डॉक्टर केळकर उठून गेले। धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे। या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, रात्री झोपू तर शकतच नाही आहेत। त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर डॉक्टर
डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर केस दाखल झालीच पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. सरकारनं थोडा संवेदनशीलपणा दाखवावा, राजीनाम्यानं प्रश्न सुटत नाहीत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर गर्भवतीचा मृत्यू प्रकरणाचा एक अहवाल प्राप्त झालेला आहे, तर आणखीन 2 अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल होईल अशी माहिती भाजपचे आमदार अमित गोरखेंनी दिली आहे. हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे. आणखी 2 अहवाल आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे तो सबमिट होईल आणि त्यानंतर याचे निर्णय होतील. पण याच्यात नक्कीच डॉक्टर घैसास आणि त्यांची टीम ज्या ठिकाणी गुन्हेगार दिसतीये, त्यामुळे जो शासकीय निर्णय निर्णय असेल शासनाचा, तो निर्णय नक्की कठोर असेल. पण यातनं एकच दिसतंय की ज्या प्रकारे त्या ठिकाणी आंदोलनं झाली, तोडफोड झाली, याचं समर्थन मीही करणार नाही. लोकशाहीच्या मार्गाने आपण आंदोलनं केली पाहिजेत. आज मंगेशकर कुटुंबीय असेल, मंगेशकर हॉस्पिटल असेल, अनेक पेशंटला त्यांनी खऱ्या अर्थाने वाचवलेलं आहे. आणि पण एक गोष्ट ही जी डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमकडनं घडली, त्या चुकीमुळे खरं तर ह्या सगळ्या हॉस्पिटलला भोगावं लागतं. तर 10 लाख रुपये गर्भवतीच्या उपचारांसाठी मागितल्याची कबुली दीनानाथ रुग्णालय प्रशासनानं दिलेली आहे. डिपॉझिट घ्यायची हॉस्पिटलची पद्धत नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांनी चौकोन करून 10 लाख लिहिलं असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे, परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे. ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही. त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील, एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. तर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तसंच धर्मादाय असो अथवा अन्य जी काही रुग्णालय आहेत ते दिलेली नियमावली पाळणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही आंबेडकरांनी दिला आहे. आपल्याला पहिलाही सांगितलंय की याची चौकशी होऊ द्या, चौकशीमध्ये जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई होईल. मला असं वाटतं की चौकशी झालेली आहे, त्याच्यामध्ये एक रिपोर्ट आला आहे, अजून एक रिपोर्ट यायचा आहे, तो रिपोर्ट येईल आणि त्यानंतर शासन आपल्या स्तरावरती कारवाई करेल. माझं असं म्हणणं आहे की रिपोर्ट सगळे येऊ देत आणि रिपोर्ट नंतर त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. खासदार मेधा कुलकर्णींनी शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर आपल्याला कुठलंही पत्र मिळालेलं नाही, मेधा कुलकर्णी यांनी बैठकीत मुद्दा मांडायला हवा होता असं म्हणत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान पुण्याच्या महिला खासदार असूनही मेधा कुलकर्णींनी गर्भवती मृत्यू प्रकरणात एकही शब्द काढलेला नाही. मात्र घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर मोठ्या कळकळीनं पत्रप्रपंच करून मोठ्या कळकळीनं नाराजी व्यक्त मात्र केलेली आहे. असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये. आज प्रसार माध्यमांच्याकडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले. वर्तमानपत्रातनं सुद्धा बातमी वाचण्यात आली, त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली. त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही, जे मी वाचलेलं नाही, त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये. तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलेला आहे. न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट मंजुला राव यांनी अक्षय शिंदेंचा मृत्यू कोठडीत झाला असून या प्रकरणी FIR दाखल करण्याचं मत व्यक्त केलं होतं आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झालेली आहे. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, कॉन्स्टेबल अभिजित मोरे आणि हरीश तावडे आणि पोलीस चालक होते. तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता. तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा दंडाधिकारी कोर्टानं अहवाल दिलेला आहे. अक्षय शिंदेच्या संदर्भात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश झालेले असतील
तर पोलीस हे एक साधे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट टार्गेट आहेत. पोलिसांवर कोणी दबाव आणला, पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर, ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा हुआ असं म्हणून. ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा, ते कोणत्याही मोठ्या पदावर असतील सुद्धा, त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे. तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये आपण बघतोय पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. मुंबई हायकोर्टात नेमकं काय झालंय ते आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा मृत्यू कोठडीत झाला असून गुन्हा दाखल करा. न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट मंजुला राव यांनी मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पोलीस संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजित मोरे, हरीश तावडे आणि चालक गाडीमध्ये होते. तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा दंडाधिकारी कोर्टाचा अहवाल आहे. तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं अभिनंदन केलं पाहिजे असं आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. अक्षय शिंदेला गोळ्या मारणं चुकीचं होतं. हे कायद्याचं राज्य आहे, कायद्यानंच चाललं पाहिजे असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे. उच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली, जो निर्णय दिला, त्याचं अभिनंदन आणि आभारच मानायला पाहिजे. पण आपल्या हातात कायदा घेऊन त्याला गोळा मारणं हे चुकीचं होतं आणि त्याच्या विरोधात मी पहिल्या दिवशी भूमिका घेतली. गरीब आई वडिलांनी न्यायालयातनं गुन्हा मागे घेण्यासाठी परवानगी मागितली, न्यायालयाने परवानगी दिली नाही. पण हे किती मोठं षडयंत्र आहे. हे कशासाठी करायचं? तुम्ही सरकारचे गुलाम नाही, हे पोलिसांनी कायम लक्षात ठेवावं. पोलिसांचे आदेश सरकारचे आदेश पाळायचे तर ते कायद्याच्या कक्षेत पाळायचे. कायद्याच्या बाहेर राहून बेकायदेशीर कृत्य करणं हे असं महागात पडतं. वळूया पुढील बातमीकडे. शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जेलमधला मुक्काम हा वाढलेला आहे. जामिनावरील निकाल कोर्टानं राखून ठेवला. 9 एप्रिलला कोरटकरला जेल की बेल यावर फैसला होणार आहे. कोरटकरनं 2 समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याला पळवण्यात कुणी मदत केली याचाही तपास सुरू असल्यानं कोर्टानं हा निकाल राखून ठेवल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. कोरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तिथल्या जवळपास 6 शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कोणी मदत केली त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट्स घेणं आवश्यक आहे. काही जणांचे स्टेटमेंट्स त्यांनी घेतलेले आहे. जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेज करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीच्या संदर्भात नोटीस धाडलेली आहे. इंद्रजित सावंत यांच्याबद्दल खोटी माहिती देत बदनामी केल्याचा दावा या नोटीसमधून करण्यात आलेला आहे. कोरटकरनं छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्या प्रकरणी कोरटकरवर आधीच गुन्हा दाखल आहे. आता या नोटीसनंतर कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. होय, ही बातमी तुमच्यासाठी, नोकरदारांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण जगभरातले शेअर बाजार कोसळलेले आहेत आणि आता त्यामुळे मंदीची भीती सर्वत्र पसरलेली आहे. भारतीय आणि अमेरिकन बाजारामध्ये मंदीची शक्यता 60% वाढल्याचं अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना प्रचंड मोठा हादरा दिला आणि त्यामुळे पुढचा मोठा धोका हा मंदीचा दिसतोय. काय घडतंय ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरमुळे? पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. जगाला मंदीनं ग्रासलं, बाजारपेठांना जबर फटका, लाखो बेरोजगार, गुंतवणूकदारांच्या कोटींचा चुराडा. एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 16 लाख कोटींचा चुराडा. भारतीय रुपयाही घसरला. 2 दिवसात जागतिक बाजारपेठेत $5 ट्रिलियन नुकसान. उषक्काल होता होता काळ रात्र झाली. अशी काहीशी परिस्थिती ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापार युद्धानं देशात निर्माण झाली आहे. कारण देशांतर्गत शेअर आणि कमॉडिटी बाजार असो किंवा करन्सी एक्सचेंज, खरं तर मार्केट सुरळीत चाललं होतं. सुरुवात चांगली झाली होती.
मात्र याच चांगल्या वातावरणावर परकीय संकट आलं, ट्रम्प नावाचं. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या करयुद्धातून निर्माण झालेलं हे जागतिक व्यापार युद्ध. ट्रम्प यांनी अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सर्वच देशांवर 10 ते 46% आयात कर लावल्याची घोषणा केली आणि जागतिक बाजारात वादळ आलं. त्यानंतरच्या 48 तासात जागतिक शेअर बाजार कसा आपटला पाहूया. अमेरिका नॅसडॅक 5.82% घसरण, चीन शांघाय 6.50% घसरण, जपान निकेई 6% घसरण, कोरिया कोस्पी 4.5% घसरण, हाँगकाँग हँगसेंग 10% घसरण, तैवान TSX 9.68% घसरण. ट्रम्प यांच्या व्यापार करानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजार उघडताच सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्येही 1000 अंकांची घसरण पाहायला मिळाली. आता पुढे काय होणार हीच भीती त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पाहायला मिळतेय. मात्र काय नेमके याचे परिणाम होणार पाहूया. गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झाले. अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती आहे. जगभरात महागाई वाढण्याची भीती आहे. कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची भीती सतावतीये. नोकऱ्या कमी होतील, पगार वाढ होणार नाही अशी ही शक्यता आहे. ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरा दिलाय. मोठा धोका आता मंदीचा दिसतोय. मात्र गुंतवणूकदारांना म्हणूनच साम टीव्ही आवाहन करताय. बाजाराची स्थिती स्पष्ट दिसल्याशिवाय गुंतवणूक करू नका. गुंतवणूकदारांनी संयम बाळगावा. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. 1.5-2 वर्षांनंतर बाजार पुन्हा उभारी घेण्याची शक्यता आहे. दरम्यान 50 देशांनी ट्रम्प यांच्याशी आधीच संपर्क साधलाय. या चर्चेनंतर काही बाबी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. ट्रम्प अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात. अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये ही आंदोलनं सुरू झाली आहेत. मात्र 2008 सालच्या जागतिक मंदीचा थेट फटका तुलनेनं भारताला तेव्हा बसला नव्हता. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांनी भारतीय बाजार तसा सावरला होता. त्यामुळे आताही नवीन सकारात्मक व्यवस्था प्रत्यक्षात येण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागेल. संयम बाळगा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर जागतिक मंदीची आता ही नांदी आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणूनच आता गुंतवणूकदारांनी नेमकं काय केलं पाहिजे याबाबत तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे पाहूयात. आत्ताची परिस्थिती ॲव्हरेज करायला योग्य आहे का, तर माझ्या मते थोडंसं वेट अँड वॉच करायला हरकत नाही. असं तुम्ही डोळ्यासमोर आणा की आत्ता वादळी वारा बाहेर सुटलेला आहे आणि ढग भरून आलेले आहेत. अशा वेळेला आपण एकदा बाहेर जाऊन बघून येऊत का, तर नाही. अशा वेळेला आपण शक्यतोवर घरात बसू की जरा एकदा वातावरण शांत होऊ देत मग मी बाहेर जाईन. एक्झॅक्टली हे आत्ता शेअर बाजारात चालू आहे. आत्ता ढग आलेले आहेत, वादळी वारा व्हायची शक्यता आहे. अशा वेळेला शांतपणे घरात बसा. जेव्हा वादळ शमून जाईल, जेव्हा वातावरण नॉर्मल होईल, तेव्हा हळूहळू गुंतवणूक करायला हरकत नाही. पण असलेला पोर्टफोलिओ आता विकण्यात काही सेन्स नाही. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बमुळे आयफोन मात्र महागण्याची शक्यता आहे. भारतात आयफोनची किंमत 2 लाखांच्या वर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. चीन आणि भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा ॲपलला फटका बसतोय. जगभरात विकल्या जाणाऱ्या 90% आयफोनची निर्मिती चीनमध्ये होते आणि त्यामुळे याचा फटका आता आयफोन घेणाऱ्यांनाही बसणार आहे. तर ट्रम्प यांच्या याच धोरणांविरोधात अमेरिकन लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरले. तर भारतातही अमेरिकेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. एवढंच नाही तर मोदी कार्यकाळ पूर्ण करतील का याबाबत संजय राऊतांनी शंका उपस्थित केली. त्याला कारण काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मोदींची सत्ता जाणार की टिकणार? अमेरिकन रस्त्यावर, भारतातही जनक्षोभ. मोदींच्या कार्यकाळाबाबत राऊतांचा इशारा.
हा भडका आहे महासत्ता असलेल्या अमेरिकेतील रस्त्यांवरचा. 4 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेच्या 50 राज्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. हाच धागा पकडत खासदार संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय. अमेरिकेप्रमाणेच भारतातही जनक्षोभ उसळण्याची शक्यता राऊतांनी व्यक्त केली. कोणाला वाटत असेल की अमेरिकेत जे घडलंय ते भारतात घडणार नाही, भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे आणि ते होणार. हा देश विकला जातो म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी 2025चा काळ पूर्ण करतील का, मला शंका वाटते. तर राऊतांच्या विधानावर भाजपनं मात्र सडकून टीका केली. संजय राऊतांचं कुठलंही वक्तव्य ही केवळ राजकीय भूमिका असते, कुठलाही आधार त्याला त्या ठिकाणी नसतो. संजय राऊतांना इकॉनॉमिक्स कळत नसेल, आंतरराष्ट्रीय व्यापार बाजार कळत नसेल, केवळ उचलली जीभ लावली टाळ्याला आणि मोदी साहेब आणि भाजप देशापोटी त्या ठिकाणी वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार स्थापन होऊन 100 दिवसही पूर्ण झाले नाही, तोच अमेरिकेत जनक्षोभ उसळलाय. हुकुमशाही आणि मनमानी पद्धतीनं सुरू असलेला कारभार, नोकर कपात, बंद करण्यात आलेले सरकारी विभाग, मानवी हक्कांचं उल्लंघन आणि आर्थिक घसरण यामुळे अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली आहे. मात्र भारतात मोदी विरोधात असंतोष उफाळून येऊ शकतो. पाहूयात काय कारण आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. वाढती बेरोजगारी तरुणांमध्ये सरकार विरोधात संताप आहे. सरकारकडून उद्योगपती धार्जिनं धोरण आखलं जात असल्याची मध्यमवर्गीयांची भावना आहे. धार्मिक ध्रुवीकरणामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याचा धोका आहे. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार संघर्षामुळे अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे वाढती महागाई असंतोषास कारणीभूत ठरू शकते. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला 2014 आणि 2019 प्रमाणे स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यातच आता चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर मोदी सरकार उभं आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरील घडामोडी आणि देशांतर्गत आंदोलन उसळल्यास त्याचा फटका मोदी सरकारला बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात लादलेल्या 26% टॅरिफ असो की महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी या मुद्द्यांवर मोदी सरकार कशी रणनीती आखणार, त्यावरच सरकार टिकणार की गडगडणार हे स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकीकडे मंदीची शक्यता आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनं सर्वसामान्य कुटुंबांनाही मोठा धक्का दिलेला आहे. सिलेंडरच्या दरामध्ये मोठी दरवाढ झालेली आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्येच 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली. उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील आता ही दरवाढ लागू होणार आहे. उज्ज्वला सिलेंडर आत्तापर्यंत 803 रुपयांना मिळत होतं, आता मात्र वाढलेल्या दरानं ते 853 रुपयांना मिळणार आहे. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. विधान परिषद सभापती राम शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढत रोहित पवारांना धक्का दिला. मात्र राम शिंदेंनी अशी काय खेळी केली आहे की ज्यानं रोहित पवारांना धक्का बसलाय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. शिंदेंचा डाव, रोहित पवार चितपट. नगरसेवक फुटले, कर्जतमध्ये सत्तेला सुरुंग. राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का. विधानसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर राम शिंदेंनी अवघ्या 6 महिन्यातच रोहित पवारांना मोठा धक्का दिलाय. रोहित पवार समर्थक नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणत पवारांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावलाय. त्यावेळी नगरसेवकांनी उषा राऊतांवर गंभीर आरोप केलाय. कर्जत शहरामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा गटर योजनेच्या बाबतीतला काही विषय असेल, अशा सर्वच गोष्टीमध्ये थोड्या अडचणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी झाल्यात आणि कुठेतरी आपण नागरिकाचं कोणाचं तरी देणं लागतो. या हिशोबाने आज या ठिकाणी त्यांना विनंती करूनही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेला आहे. दुसरीकडे काँग्रेस, भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राम शिंदेंसोबत गुप्त बैठक घेतली. तर या बैठकीच्या वृत्ताला राम शिंदेंनी दुजोरा दिलाय.
या बैठकीनंतर नगरसेवकांनी थेट उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला, तर रोहित पवारांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केलाय. मला असं वाटतं की कुठंतरी सत्ता मिळवल्याच्या नंतर जनतेचा विश्वास राखण्यामध्ये आणि सदस्यामध्ये एक वाक्यता ठेवण्यामध्ये स्थानिक जे लोकप्रतिनिधी नेतृत्व करतात त्यांनी तो विश्वास गमावलेला आहे आणि त्यामुळे विश्वास नेतृत्वावरती राहिला नाही आणि म्हणून हा अविश्वास आज जिल्हाधिकाऱ्याकडे सादर झालेला आहे. डिसेंबर 2022 मध्ये कर्जत नगर पंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत रोहित पवारांनी राम शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या उषा राऊत यांना नगराध्यक्ष बनवण्यात आलं. मात्र 17 सदस्य असलेल्या कर्जत नगर पंचायतीत पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं ते पाहूया. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 12 नगरसेवक, काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं राम शिंदेंना विधान परिषदेच्या सभापती पदाची संधी दिली. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच राम शिंदेने रोहित पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याची योजना आखत भाजप पक्ष नेतृत्वाला रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चा रंगली. त्यामुळे आता उषा राऊत यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर होणार की रोहित पवार राम शिंदेंची खेळी पलटवणार, यावर कर्जत जामखेडमधील राजकारणाची दिशा ठरणार आहे. सुशील थोरातसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अहिल्यानगर. वळूया पुढील बातमीकडे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी शुल्कावर डल्ला मारत असल्याचं समोर आलंय. टाइम्स ग्रुपच्या बातमीनुसार सरकारी इमारती, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम अधिकारी स्वतःच्या खिशात टाकतायत आणि या अधिकाऱ्यांनी सुमारे 12.5 कोटी रुपये आपापसात वाटून घेतल्याचंही समोर आलं. या प्रकरणी कॅगच्या ताशेऱ्यांनंतरही सरकारी शुल्कावर अधिकाऱ्यांकडून डल्ला मारणं सुरूच आहे. सरकारी इमारती, उड्डाणपूल, रस्त्यांबाबतची कामं, रेखाचित्र, अंदाजपत्रक तपासणं, तांत्रिक मान्यता देण्यासाठी शुल्क आकारणी, %50 शुल्क शासनाच्या महसुलात जमा, उर्वरित पैशांचं अधिकाऱ्यांमध्ये वाटप, 12.50 कोटी अर्थातच 12.5 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाटून घेतल्याचं उघड. बातमी महायुतीतली आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंच्या स्वप्नाला आता सुरुंग लावलाय. शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट नाईकांनी स्थगित करून टाकला. मात्र हे प्रकरण नेमकं काय आणि यामुळे महायुतीच्या नेत्यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात सविस्तर नेमकं काय घडतंय महायुतीत या स्पेशल रिपोर्टमध्ये. शिंदे नाईक वाद पेटला. शिंदेंच्या स्वप्नाला नायकांचा सुरुंग. साताऱ्यातील प्रोजेक्टला नायकांचा ख्वाडा. एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक वाद शिगेला पोहोचलाय. आधीच ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर करून गणेश नाईकांनी शिंदेंना बालेकिल्ल्यातच आव्हान दिलंय. तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील मुनावळे जलपर्यटन केंद्राला स्थगिती देत वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वप्नालाच सुरुंग लावलाय. मात्र त्यासाठी नेमकं काय कारण देण्यात आलंय ते पाहूया. मुनावळे हे केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालयाकडून इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झालंय. मुनावळे जलपर्यटन केंद्राच्या 16 परवानग्या प्रलंबित आहेत. वन विभागाची संबंधित परवानग्या न मिळाल्यानं प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय प्रकल्प सुरू करू नये असं वन विभागाचे आदेश आहेत. मात्र महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसून परवानग्या बाकी असल्यानं स्थगिती मिळाल्याचं सांगण्यात आलंय. नाही, कोण सांगितलं तुम्हाला स्टे दिलाय? गणेश नाईकने सांगितलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं? नाही. काही टेक्निकल ज्या गोष्टी असतात, NOC त्याच्या यावं लागतात, अनेक मान्यता त्याला घ्यावं लागतात. ती एखादी मान्यता यायचं बाकी असेल म्हणून काम थांबलेलं आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, हा पूर्ण होणार आहे. त्याला कोणीही विरोध केलेला नाही किंवा कोणी त्याला अडवलेलं नाही. हे संभ्रम निर्माण होतोय. फक्त गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे साहेबांचा प्रोजेक्ट थांबवला असं काही झालेलं नाही आहे. आता नेमका प्रोजेक्ट होत असताना काही परवानग्या राहिल्या असतील तर त्या ठिकाणी त्या संदर्भात गणेश नाईक साहेबांनी किंवा वन मंत्रालयानं
कळवलं असेल, परंतु परवानग्या विना काही करणं हे उचित नाही आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या प्रकल्पाला अडथळा न होता वनमंत्र्यांकडून काही त्या ठिकाणी लागलं तर निश्चितच त्याची मदतच होईल. आमच्यामध्ये वादविवाद होण्याचं काही कारण नाही. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपनं गणेश नाईकांकडे ठाण्याचं संपर्क मंत्रीपद दिलं. एवढंच नाही तर गणेश नाईकांनीही दर 3 महिन्याला एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे भाजप आणि शिंदेमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यातच आता गणेश नाईकांनी शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती दिल्यानं हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंद दिघे विरुद्ध गणेश नाईक वाद आता एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असाच पुढे सुरू राहणार का आणि भाजप नाईकांना आडून शिंदेंची कोंडी करणार का याकडे लक्ष लागलंय. सूरज मसूरकर आणि रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना गेल्या 4 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. होय, ही धक्कादायक बातमी नुकतीच समोर आलेली आहे. मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयानं मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे शेकडो अधिकाऱ्यांचा पगार बँकेत जमा झालेला नाहीये. अनेक अधिकाऱ्यांवर आता उसनवारीची वेळ ओढावली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी करून नियुक्ती होत असल्यामुळे या प्रक्रियेस विलंब होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे 4-4 महिने हे जे अधिकारी आहेत ते बिनपगारी आहेत. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. कॉमेडियन कुणाल कामराला आता मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला. मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत मुंबई हायकोर्टानं कामराला अटकेपासून दिलासा दिलेला आहे. तर 17 एप्रिलपर्यंत अटक करू नये असे निर्देश देखील हायकोर्टानं यावेळेस दिलेले आहेत. कुणाल कामरानं बुक माय शोला पत्र लिहिलंय. माझे शो बुक माय शो वरून काढू नका अशी विनंती कामरानं इथं केलेली आहे. माझे शो काढायचे असतील तर मला प्रेक्षकांचे नंबर द्या अशी मागणी देखील कुणाल कामरानं केलेली आहे. त्यामुळे कुणाल कामराचे बुक माय शो मधून जे शो काढण्यात आले होते त्यावर कुणाल कामरानं आता शो काढायचे असतील तर प्रेक्षकांचे नंबर द्या असं म्हटलेलं आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. आपल्या देशभरात रामनवमीचा उत्सव पाहायला मिळाला. जल्लोषात रामनवमी साजरी झाली. मात्र जानवं आणि सोहळं नसल्यानं भाजपच्या माजी खासदाराला रामाचं दर्शन घेण्यापासून रोखण्याचा एक धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला आहे. नेमका हा प्रकार कुठे घडला? का बरं या माजी खासदाराला रामाच्या दर्शनापासून, रामाच्या पूजेपासून रोखण्यात आलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. जानवं सोहळं नाही, देवदर्शन नाही. माजी खासदारालाच रामाची पूजा नाकारली. पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? एकीकडे माणूस थेट मंगळावर जाण्याच्या गोष्टी करत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र मात्र अजूनही जानवं सोहळ्यात अडकल्याचं दिसतंय. तशी घटनाच राज्यात घडली आहे. सोहळं आणि जानवं धारण न केल्यामुळं वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला आणि तडस यांच्यावर बाहेरूनच पूजा करण्याची वेळ आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. वर्ध्यातल्या देवळी इथल्या राम मंदिरातला हा गंभीर प्रकार आहे. या घटनेनं संतापलेल्या माजी खासदार तडस यांनी मंदिराच्या ट्रस्टींची आणि सर्व व्यवहारांच्या चौकशीची मागणी केली आहे. याचा पाठपुरावा आम्ही असाच राहील की बाबा याची फेर चौकशी करावी, ट्रस्टीची चौकशी करावी. वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात, यांची चौकशी करावी. हे जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. राम मंदिरात नेमकं काय घडलं पाहूया. रामदास तडस हे दरवर्षीप्रमाणे रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजपचे काही पदाधिकारीही मंदिरात दर्शनासाठी आले होते. रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जायचं होतं. त्यावेळी मंदिराच्या गर्भगृहात पूजा सुरू होती. रामदास तडस यांनी गर्भगृहात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी पूजा थांबवली. तुम्ही जरा लांबच राहा, तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही. तुम्ही सोवळं नेसलेले नाहीत, नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही.
बाहेर निघा असं मंदिरातील पुजाऱ्यांनी म्हटल्यानं रामदास तडस संतापले. त्यानंतर रामदास तडस आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांमध्ये वाद झाला. अनेक वर्षापासून आमचं दैवत आहे, राम म्हणजे दैवत आहे, राम मंदिर दैवत आहे आणि ट्रस्टीबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं, पहिली नव्हतं, परंतु तो जो प्रकार झाला तो प्रकार बरोबर नव्हता. त्यांनी आज इथे या ठिकाणी माफी मागितली. आम्ही सुद्धा आपल्या उदार अंतकरणाने त्याला माफी दिली. वर्ध्यातील या प्रकारानं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी वर्षानुवर्ष बंद होतं. ते सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळाराम मंदिरामध्ये प्रवेश व्हावा यासाठी सत्याग्रह केला होता. असा इतिहास असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रातली मंदिरं अजूनही जानवं सोहळ्यात अडकत असतील तर ही खेदाची बाब आहे. प्रत्येक मंदिराचे नियम असतात हे मान्य असलं तरी केवळ सोहळं नसल्यानं भक्तांना पूजा करण्याचा अधिकारच नाकारला जात असेल तर याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. वळूया पुढील बातमीकडे. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना हायकोर्टानं मोठा दणका दिलाय. पूजेसाठी पैसे मिळत नसल्यानं पुजाऱ्यानं उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं आणि याची गंभीर दखल घेत न्यायालयानं मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हा आदेश दिलेला आहे. तर जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. पूजेसाठी देण्यात येणारी रक्कम 12% व्याजानं कोर्टात जमा करावी. ही रक्कम किती अपेक्षित आहे याची माहिती याचिकाकर्त्यानं ट्रस्टींना द्यावी असे आदेश नमूद करत न्यायालयानं ही सुनावणी 8 एप्रिल 2025 पर्यंत तहकूब केलेली आहे. माझी तक्रार अशी होती की अध्यक्षांनी पत्र दिलं असताना सुद्धा की आमचे निविदेचा महिना आवर्तन पद्धतीने आमच्याकडे येतो, तर तो त्यांनी आम्हाला जागा द्यायला नकार देऊन घटनेचं उल्लंघन केल्यामुळे आम्ही संबंधित विभागाला तक्रार दिली होती. त्या तक्रारीचं निवारण करून शहानिशा करून ही कारवाई झालेली आहे व अध्यक्षांना तिथून त्या पदावरनं हटवण्यात आले. तर वळूया पुढील बातमीकडे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती आणि आज मात्र भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीसांनी थेट सुधीर मुनगंटीवारांना लक्ष केलं. शोभा फडणवीस नेमकं काय म्हणाल्या? भाजपची खरंच काँग्रेस झालीये का? इतकं टोकाचं वक्तव्य शोभा फडणवीस यांना का बरं करावं लागलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. चंद्रपुरात पक्षाचे 2 कार्यक्रम. भाजपची काँग्रेस झालीये. फडणवीसांच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या. राज्यात महायुतीची सत्ता आली. मात्र भाजपच्या स्थापना दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आणि त्यातून भाजपमधील दुफळी समोर आली. नेमका हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता त्यांना कानपिचक्या देत भाजपची काँग्रेस झाली असल्याचा टोला लगावला. तर शोभा फडणवीसांनी नाव घेतलं नसल्यानं प्रतिक्रिया न देण्याची भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली. आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही? का दुसरा मेळावा घेता? ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे ह्याचा जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे. चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे. सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते. पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही. म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे. राज्यात महायुतीची सत्ता आली. मात्र भाजप नेतृत्वानं ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुनगंटीवारांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना. जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा, हा विचार तर केला पाहिजे ना. चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार असा एक सुप्त संघर्ष आहे.
यातच लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत दुहीचा फटका मुनगंटीवारांना बसल्याची ही चर्चा आहे. आधी मंत्रिपदापासून दूर ठेवणं आणि आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या कानपिचक्या यामुळे मुनगंटीवारांची कोंडी झाली आहे. आता मुनगंटीवार स्थानिक नेत्यांशी जुळवून घेत पक्षातील आपलं स्थान बळकट करणार की पक्षांतर्गत वादात अडकून पडणार याकडेही लक्ष लागलंय. संजय तुमरामसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, चंद्रपूर. आता बातमी डहाणूमधून. डहाणूत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. रामवाडी दादीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं महिलांवर जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीनं करा अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे. तर आपण बघतोय भटक्या कुत्र्यांची कशा पद्धतीची ही दहशत. या ठिकाणी 2 महिलांवर एका कुत्र्यानं हल्ला केला आणि यामध्ये एका वृद्धेवर या भटक्या कुत्र्यानं हल्ला करून तिला जखमी केलेला आहे. अतिशय हादरवून सोडणारी ही दृश्य आपण बघतोय. या भटक्या कुत्र्यानं कशा पद्धतीनं या महिलेवर हल्ला केला आणि तिला जखमी केलं. मोबाईल वापरत असाल तर सावध व्हा, कारण मोबाईलमुळे अर्ध्या जगाला चष्मा लागणार आहे. 2050 पर्यंत जगातल्या 50% लोकांना चष्मा लागणार आहे. मोबाईल अतिप्रमाणात वापरण्याचे हे दुष्परिणाम आता समोर येऊ लागलेले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. स्क्रीनकडे सातत्यानं पाहिल्यानं मायोपियासारखे म्हणजेच दूरचं धुसर दिसण्यासारखे आजार होत आहेत. जगातले 30% लोक सध्या या दृष्टिदोषानं त्रस्त आहेत. दारूच्या नशेत लोक काय करतील याचा काहीही भरोसा नाही. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेत भर रस्त्यात पुशअप मारताना दिसतो. पुण्यातील स्वारगेट परिसरातली ही घटना असल्याचं बोललं जात आहे. एका सोशल मीडिया युजरनं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामुळे दारू हे टॉनिक आहे की काय याच्यासाठी असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. फक्त दारू पिऊन त्याला शरीर सौष्ठव करण्याची आवड निर्माण झाली. यानंतर पुढील जी बातमी आम्ही आपल्याला दाखवणार आहोत ती बातमी पाहून सरकारी कामात कशी बनवाबनवी होते त्याचा एक जळजळीत वास्तव समोर आलेला आहे. होय, रस्त्यांच्या सरकारी कामामध्ये कशा प्रकारे सर्रास झोल करून कंत्राटदार भ्रष्टाचार करतात त्याचा हा व्हिडिओ आहे असं बोललं जात आहे. या व्हिडिओमध्ये फक्त वरिष्ठांना दाखवून बिल पास करण्यासाठी रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावले जातात. लगेच फोटो काढताच हे स्पीड ब्रेकर जे ते गायबही होतात. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला आहे. बीडमध्ये राजकीय गाव गुंडांकडून शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. 138 एकर जमीन बळकावण्याचा गुंडांचा डाव असून जमीन सोडा नाहीतर तुम्हाला संपवू अशा धमक्या दिल्या जात आहेत असा गंभीर आरोप शिरूर तालुक्यातील दगडवाडीच्या शेतकऱ्यांनी केला. छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टात देखील शेतकऱ्यांच्या बाजूनं निर्णय असताना ही जमीन राजकीय गावगुंडांना बळकवायची आहे. त्यामुळे आता आम्हाला न्याय द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यांना ही जमीन आमच्याकडून बळकून कुणाला तरी कंपनीवाल्याला किंवा आपल्या पवनचक्कीवाल्याला कुणाला तरी ती त्यांच्या घशात घालायची. त्यांचा हेच तो उद्देश आहे. त्यांच्यावर तर जास्त दादागिरी केली तर हे इकडे येणार नाही. ह्या जमीन घेऊन त्यांना कोणाला तरी राजकीय लोकांना विकायची आणि विकून त्यांना त्याचे पैसे घ्यायचे असं त्याच्यामुळे ते इथं आम्हाला येऊन देत नाही. दहशत करतात, हे झाले का मारहाण करतात आणि ती जमीन अशी बळका अशी जमीन त्यांनी जवळजवळ 200 एकर जमीन बळकली. धमकी दिली जाते वारंवार, काही बोलण्याचं ऐकायला येतं, काही मागत येत. पुढील बातमीकडे. तरुणांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे. तरुणांनी एकमेकांना काठीनं मारहाण करत दगडफेक केली तर काही वाहनांचं देखील नुकसान केलेलं आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील वाघवेळ इथं घडली. हे सगळे तरुण एका खासगी महाविद्यालयातील आहेत. दरम्यान या घटनेचा पोलीस पुढील तपास करतायत. वाहनांची तोडफोड तरुणांनी केलेली आहे आणि काहींना मारहाण देखील केली तर दगडफेक देखील या तरुणांनी केलेली आहे. तर
वळूया पुढील बातमीकडे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फक्त 28 दिवस मिळत आहेत. त्यामुळे परीक्षेच्या तयारीला वाढीव वेळ मिळावा यासाठी म्हणून ही मागणी करण्यात आलेली आहे. पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा लागल्यामुळे वेळ वाया गेल्याचा परीक्षार्थींचा आरोप आहे. 26 एप्रिलला मुख्य परीक्षा होणार आहे. सोलापूरकरांचं आरोग्य धोक्यात आलंय. कुंचननगर भागामध्ये गढूळ पाण्याचा सर्रास पुरवठा होतोय. मैला मिश्रित अळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर पाणी साठवून ठेवल्यास डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. गटरचं पाणी यायला लागलं, सगळं वासामुळे सगळं घरात सगळं पसरलं. गटरचा वास, एकदम काळा पाणी. कसं प्यायचं आम्ही, कसं जगायचं? मुलांना सारखं पोट दुखायला लागलं, उलटीच झालं व्हायला लागलं मुलांना. मग 5 दिवसाला एकदा येतं पाणी. मग 5 दिवसाला एकदा आलं तर असं पाणी आलं तर कसं? मग ते पण 4 तास सोडतात पाणी आणि 4 तास ते बंद होतात. प्यायला पाणीच भरलं नाही आज आम्ही. आता प्यायला पाणी कुठं आणायचं एवढं पाणी आता? वळूया पुढील बातमीकडे. वसईत एक मोठी कारवाई झालेली आहे आणि या कारवाईत 11,58,00,000चं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेश अपार्टमेंटच्या 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरून पोलिसांनी ड्रग्ज जप्त केला आहे. तर नायजेरियन व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तसंच वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी आरोपीच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळून आलं. वक्फ कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आणखीन एक याचिका दाखल करण्यात आली आहे. डीएमके पक्षानं ही याचिका दाखल केली. हे विधेयक मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं डीएमके पक्षाचं मत आहे. लवकरच कोर्टात यावर सुनावणी होणार आहे. तर 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांच्यासह देशातील अनेक पक्षांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. मुंबईमध्ये असह्य असा उकाडा सहन करावा लागतोय मुंबईकरांना. पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखीन वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. रविवारी कुलाब्यामध्ये 33.7 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 33.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तापमान कमी नोंदवलं गेलं असलं तरी कोरड्या उष्ण वाऱ्यांनी उकाडा अधिक त्रासदायक झालेला आहे. मुंबईच्या तापमानात सतत चढ उतार होत आहेत आणि त्यामुळे मुंबईकर अक्षरशः पळून निघालेत. राज्यात उन्हाचा चटका जाणवतोय. बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे आहे. विदर्भातील पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची अकोल्यामध्ये नोंद झालेली आहे. उन्हाचा चटका आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विदर्भ क्षेत्र में जो अकोला जो जगह से स्थानों से 43.2 डिग्री जो हाईएस्ट जो इस सीज़न का जो हाईएस्ट जो रिकॉर्ड किया था, दर्ज किया था, इसके हिसाब से दूसरा दिनों और तीसरा दिनों में अपने जो मौसम विभाग अपने नागपुर से भी जैसे उष्णलहर की चेतावनी भी हम पश्चिम विदर्भ क्षेत्रों में हम उसका चेतावनी भी हम जारी कर रहे हैं. अभी देखिए, अभी जैसा उष्णलहर कहते हैं मतलब जो अपना सामान्य तापमान से 4.5 के ऊपर होने की संभावना, जैसा अभी कल परसों जो आपको 44 डिग्री के ऊपर अब देखने के लिए मिलेगा. वळूया पुढील बातमीकडे. सोनं प्रतितोळा 55,000 मिळणार आहे. होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण हे खरं असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ माजली. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? खरंच सोनं 55,000 रुपये प्रतितोळा होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. और सोना जो आज 1 लाख होने वाला है 10 ग्राम भारत के अनुसार वो आने वाले वक्त में 55,000 रुपया पर आ सकता है. जी हाँ, उन लोगों ने यही मॉर्निंग स्टार ने यही अनुमान लगाया है. कुछ फैक्टर्स वो बता रहे हैं, उनके अपने रिसर्च है. वो ये कह रहे हैं कि आने वाले वक्त में डाउन होगा सोना का प्राइस, गोल्ड नीचे जाएगा. ऐकलं, सोनं आता 55,000 येणार आहे. 90,000 पार झालेलं सोनं आता 55 ते 56,000 येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळं आता ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. खरंच सोनं गडगडणार आहे का? सोनं उतरणार असेल तर आपल्याकडील सोनं विकावं की तसंच ठेवावं असा संभ्रम निर्माण झालाय. पैसे तयार ठेवा, सोनं स्वस्त होणार. लाखाचं सोनं 55,000 मिळणार.
व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा वाढता आलेख पाहता ग्राहकही हैराण झाले. कारण सोन्याचा दरच इतका वाढतोय, त्यामुळे सोनं सामान्यांना परवडेनासं झालंय. मात्र आता सगळ्यांना सोनं घेणं शक्य होणार आहे. कारण 55,000 सोनं येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. अमेरिकेतील मॉर्निंग स्टारचे रणनीतिकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या किमतीत 38% घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,000 रुपये इतकी आहे. जागतिक बाजारात त्याची किंमत $3,100 पेक्षा जास्त आहे. सुमारे 38% सोन्याचे दर घसरू शकतात. आगामी काळात भारतीय बाजारपेठेत 55,000 रुपयांवर सोनं पोहोचू शकतं. हा दावा ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. मात्र या दाव्यात तथ्य असू शकतं का? कारण सोनं घेणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे. त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. त्यांना व्हायरल व्हिडिओ आणि ही पोस्ट दाखवली. त्यावेळी त्यांनी काय मत व्यक्त केलं पाहूयात. व अमेरिका 5% स्वतःचा सोन्याचा साठा विकेल आणि बिटकॉइन घेईल असं ट्रम्प म्हणतायत. असं गेले अनेक दिवस सगळ्या सोशल मीडियावरती फिरत आहे. आता त्याला बेस आहे का काही? तर नाही, तर होत चालले आहेत, खोल जात चालले आहेत. आणि त्यामुळे त्याचा सप्लाय एखाद वेळेस कमी होऊ शकेल किंवा मायनिंगला डिफिकल्टीज येऊ शकतील. त्यानंतर सगळेजण ग्रीन आणि एन्व्हायरमेंटच्या गोष्टी करतात, त्यामुळे काही माइन्स त्यातले बंद पण होऊ शकतील अशा परिस्थितीत. त्यामुळे असा काही अचानकपणे सोन्याचा साठा वाढून किंवा पुरवठा वाढून किंमत खाली येईल असं वाटत नाही. आणि त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सोन्याचे दर घसरणार यात काहीही बेस नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $140 खाली आलंय. अमेरिका 5% सोन्याचा साठा विकेल अशी चर्चा आहे. मात्र अमेरिकेकडून असं अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. सोन्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता अधिक आहे. पुरवठा कमी झाल्यानं सोन्याचे भाव कमी होणार नाहीत. अमेरिकेनं सुरू केलेलं ट्रेड वॉर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाची परिस्थिती यामुळे देखील सोन्याचे दर वाढतीलच. मात्र ते कमी होणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत सोनं 55,000 येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.